नमस्कार सर्वांना। आज ना मी डाळ ढोकळी बनवते। त्यासाठी बघा मी तुरीची डाळ घेतलेली आहे। गुजराती डिश आहे पण आपण पण खाऊ शकतो। ही माझ्याकडे छोटीशी वाटी आहे, ही 1 वाटी आणि ही अर्धी वाटी। मी 100 ग्रॅम डाळ आहे। तर आता मी ना कुकरमध्ये धुवून घेते। बघा तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली 3-4 पाण्याने। आता याच्यामध्ये काय आपण फक्त हळद टाकूया। हे बघा अशी अर्धा टीस्पून हळद टाकलेली याच्यामध्ये। आता याला आपण कुकरला ठेवूया। आता याला मी ना 4 शिट्ट्या काढून घेते, गॅसवर ठेवते। डाळ गॅसवर ठेवलेली आहे, त्याला पण 4 शिट्ट्या काढून घेऊया, नंतर पुढची तयारी मी तुम्हाला दाखवते। बघा इथे आपल्याला आता डाळ ढोकळीसाठी पीठ मळून घेते। याची आपल्याला चपाती लाटायची आहे। ते मी 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी आहे, कारण आम्हाला फक्त 2 माणसांसाठी बनवायचं आहे। ते पीठ घेतलं मी। आता याच्यामध्ये साहित्य टाकूया। थोडीशी हळद टाकली, कलर छान येतो हळदीमुळे। थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि 1 टीस्पून धणे जिरे पावडर टाकली। आता इथे ना तुमच्याकडे जर ओवा असेल तर तुम्ही घेऊ शकता। माझ्याकडे ओवा नाही आहे, आवडत असल्यास घेता। आणि हे मीठ टाकले थोडंसं चवीपुरतं। ते आपण थोडंसं तेल पण घालूया। 1 चमचा मी तेल घातलेलं आहे इथे। मिक्स करून घेऊया याला चांगलं। थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्या। हे जास्त याला पातळ करू नका, तर एक साधारण घट्टसरच मळा आहे पीठ। हे बघा इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे, थोडंसं घट्टच आहे। आता याला थोडा वेळ तसंच ठेवूया। आता आपण बाकीची तयारी करूया। डाळ पण आपली शिजलेली आहे। कुकर उघडून बघूया। डाळ शिजलेली आहे छान। आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया। 1 टोमॅटो पण कापून घेतला आहे बारीक, अख्खा 1 टोमॅटो आहे हा। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हवे असेल तरच घाला। आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया। हळद आहे अर्धा टीस्पून, 2 टीस्पून लाल तिखट आहे, धणे जिरे पावडर आहे मी 1.5 टीस्पून घातले आहे। त्यात थोडासा गरम मसाला घातला आहे 1 टीस्पून। मीठ घातलेलं आहे 1 टीस्पून। आता हे आपण पुन्हा गॅसवर ठेवूया शिजत, नंतर याला फोडणी देऊया वरून। या प्लेटमध्ये मी काढून घेते आणि दुसरे पण असेच मी करून घेते। हे बघा छान तुकडे होतात ह्याचे कापल्यानंतर। असे दुसरे पण करून घेते असे। आता इथे जर तुम्हाला डिझाईन बनवायची असेल, हे बघा अशी थोडीशी डिझाईनवाले पण बनवू शकता। हे बघा आता मी सर्व असे थोडेसे बनवून घेते। तर इथे आपल्याला डाळ उकळते आपली, याच्यामध्ये आपण सर्व घालून घेऊया। इथे मी गूळ पण घालून घेते आताच आणि याला आपण झाकण लावून 1 शिट्टी करून घेऊया। 1 शिट्टी होऊ द्या याची। तेल घालून घेते, 4-5 टेबलस्पून हे तेल आहे, कमी जास्त तुम्ही करू शकता।
जिरं घातलेलं आहे. इथे ना मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. हिंग घातलेलं आहे. या सुक्या 2 मिरच्या मी तोडून घेतलेल्या आहेत आणि साधारण ही एक हिरवी मिरची ओली ती घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तिखटाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. थोडंसं मी लाल तिखट घालते. कच्च्याची पानं आहेत. आता आपली डाळ ढोकळी फोडणीला देऊया. ते खूप घट्ट आहे. तुम्हाला किती पातळ हवं आहे जाड हवे त्याप्रमाणे तुम्ही ते पाणी घालू शकता. डाळ ढोकळी थोडीशी पातळच असते. आता इथे तुम्ही टेस्ट पण करून घ्यायची. तुम्हाला तिखट नाही, तिखट घातलेलं आहे आपण. मीठ किती हवं आहे ते आपण मग असे 1 टीस्पून घातलेलं आहे मीठ फक्त. चांगली याला उकळी काढूया. नंतर मग चिंचेचा कोळ घालूया आपण. तर मला ना इथे थोडंसं मीठ कमी वाटलं. थोडंसं किंचित मी पाव टीस्पून मीठ टाकते पुन्हा ह्याच्यामध्ये. आधी मी 1 टीस्पून टाकलेलं आहे. आणि हा चिंचेचा कोळ. आंबट पण तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घ्या. छान उकळली आहे डाळ ढोकळी आपली. कोथिंबीर घालून घेऊया भरपूर सारी. बघा इथे डाळ ढोकळी तयार आहे आपली. मस्त आंबट गोड तिखट या चवीची. तर याचा आता आपण आस्वाद घेऊया. रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.